नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्किन केअर टिप्स. आता प्रचंड गरमी आहे, उन्हाळा चालू आहे आणि लग्नाचा पण सीझन चालू आहे. पण पार्लरला जायला टाईम नाही आहे, तर मी तुम्हाला फक्त 3 टिप्स सांगणार आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. फर्स्ट स्टेप, आपल्याला आईस थेरपी द्यायची आहे आपल्या फेसला. तर तुम्ही तुमच्या स्किनला जर सूट होत असेल, म्हणजे तुमचं स्किन सहन करत असेल, तर विदाऊट क्लॉथ तुम्ही आईस असा लावू शकता. म्हणजे जोपर्यंत सहन होतं आहे तोपर्यंत असं आईस थेरपी देऊ शकता. याने तुमची स्किन छान अशी टाईट होणार आहे, कारण ही एक प्रकारची टाईटनिंग थेरपी आहे आपल्या स्किनसाठी. आणि हे जर तुम्ही सतत करत राहिलात, म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल. खूप छान अशी तुमची स्किन अशी एकदम टाईट होईल. तर बघा, जसं प्रकारे मला सूट होतं आहे तसं मी विदाऊट क्लॉथ एकदा थोडंसं आईस लावून घेते आहे. आणि थोडंसं जास्त स्किन आपली सेन्सिटिव्ह असेल तर लगेच तुम्ही क्लॉथमध्ये घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता माझी स्किनवरती कशी थोडी रेड झालेली आहे, कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. तर मी तुम्हाला काही होम रेमेडीपासून पण घरी फेस पॅक कसा बनवायचा वगैरे मी सांगेल. पण आता मी सध्याला शॉपमधूनच विकत घेतलेल्या काही 2 गोष्टी आहे, जे फेस स्क्रब आणि फेस पॅक मी तो इथे यूज केलेला आहे. तर हा डिटॅनचा डॉक्टर रशेलचा खूप सुंदर असा स्क्रब आहे. हा तुम्ही फेसला पण यूज करू शकता आणि फुल बॉडी तुम्हाला स्क्रबिंग करायची असेल तरी हा यूज करू शकता. आणि मी फेस पॅकसाठी डॉक्टर रशेलचीच फेस पॅक घेतलेली आहे, रेड वाईनची. इतकी सुंदर आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला स्क्रबिंग करून दाखवते, कारण अशा आपली आता सेकंड स्टेप आहे की स्क्रब करायचं. तर स्क्रबची जी क्रीम आहे ती मी लावून घेतलेली आहे. बघा तुम्ही, आपले हात थोडेसे पाण्यामध्ये डीप करायचे आहेत आणि आपल्या फेसवरती हळूहळू मसाज करायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये, जेणेकरून आपले जे ओपन झालेले पोर्स आहेत ते क्लोज होतील आणि छान असं रिलॅक्सेशन भेटेल आपल्या स्किनला. तर बघा तुम्ही, हळूहळू आपल्याला पूर्ण क्रीम आपल्या चेहऱ्यावरती जी आहे ती पूर्ण पद्धतीने आपल्याला छान अशी पसरवून घ्यायची आहे. आणि सर्क्युलर मोशनमध्ये बघा मी कशी रब करून घेते. जास्त जोराचं रब नाही करायचं आहे, स्लोली तुम्हाला छान अशी क्रीम म्हणजे आपलं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. तरी ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे आपली स्किन टोन सुधारण्यासाठी किंवा आपली स्किन छान अशी ग्लो करण्यासाठी. ही पद्धत तुम्ही आठवड्यातून 2दा तुमच्या चेहऱ्याला जर स्क्रबिंग करत राहाल तर नक्कीच तुमचा चेहरा उजळेल आणि खूप छान असं एक रिलॅक्सेशन भेटेल. तुम्हाला आरशामध्ये पाहिलं की एक नवीन म्हणजे खूप तेज आल्यासारखं वाटेल चेहऱ्यावरती. तर बघा, हे 2 ते 3 मिनिट आपल्याला चांगलं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. आणि डॉक्टर रशेलची जी ही स्क्रब क्रीम आहे, तर मी तुम्हाला खरं सांगते इतकी स्मूथ आहे. यात वॉलनटचे जरी पार्टिकल्स असतील तरी जास्त असं रफ आपल्या स्किनला लागत नाही आहे. कारण मी तुम्हाला माझ्या स्किनचं सांगते, माझी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मी जर कोणतीही अशी रब जास्त वेळ जरी केली क्रीम, तर मला छोटे पिंपल्स यायला चालू होतात. त्याच्यामुळे होता होईल तेवढं अशा तुम्ही चांगल्याच क्रीम्स वापरा आपल्या चेहऱ्यासाठी, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार. कारण आपण स्वस्तचं आणि स्किनवरती तर प्लीज स्वस्त असं काही यूज नका करत जाऊ. डॉक्टर रशेलची खूप छान क्रीम आहे, तुम्हाला रिझल्टही खूप छान भेटेल. इथे मी प्रमोशन करत नाही आहे, तर एक जेन्युइन रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा, छान असं स्क्रबिंग करत आलेले आहे, म्हणजे होत आलेलं आहे. तर तुम्ही सुरुवातीला क्लॉथ थोडंसं ओलं करून हळूच पुसून घेऊ शकता. पाण्यामध्ये परत डीप करून पुसून घेऊ शकता. तर तुम्हाला स्किनमध्ये फरक दिसत असेल तर क्रीम बघा पूर्णपणे चेहऱ्यामध्ये आतमध्ये उतरल्यासारखी वाटते आहे. की स्किनचा कलर तुम्ही बघा, सुरुवातीला नो फिल्टर आहे बरं का मंडळी. तुम्ही स्टार्टिंगला जी स्किन बघताय आणि आता हे बघा क्रीम लावते तसं इफेक्ट तुम्हाला जाणवतच असेल. तर बघा, मी कपड्याने कोरडा म्हणजे थोडासा नॉर्मल ओला कपडा आहे त्याच्याने मी ती क्रीम आपलं स्क्रब केलेलं असं पुसून घेते आहे. जास्तही जोराने रब नाही करायचं आहे,
कारण आपली स्किन खूप नाजूक असते चेहऱ्याची. पायाची किंवा हाताची स्किन थोडीशी राठ असते, पण चेहऱ्याची स्किन खूप नाजूक. तर आता इथे मी बघा स्टेप 3 मी लावत आहे आपला फेस पॅक, जो डॉक्टर रेशेलचा आहे. यामध्ये म्हणजे ऑल स्किन टाईपसाठी हे आहे, त्यामुळे मी यूज करते आहे. तर याने कोणालाही कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे. तर तुम्ही हे ब्रशनी पण लावू शकतात, पण माझी स्किन खूपच सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी मेकअप पण आपल्या हातानेच करते. स्क्रब वगैरे यूज करणं जास्त टाळते. स्मूथ ब्रश असेल तर इट्स ओके, पण ज्या गोष्टी आपल्याला जास्त पैसे घालवायला नको आहेत, की तुम्हाला हा ब्रश पाहिजे, तो ब्रश पाहिजे, ब्रश काय आपल्याला फ्रीमध्ये येणार नाही आहे, तर आपण आपल्या हाताच्या कलेनेही खूप छान पद्धतीने आपण लावून घेऊ शकतो. तर बघा, तर यामध्ये जी तुम्हाला ही स्टेप 3 सांगते मी, फेस पॅक जो मी लावते, तर हा आहे रेड वाईन. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फ्लेवर्स अवेलेबल आहेत. कॉफी असेल, परत लेमन असेल आणि रोज, आणि हा रेड वाईन. तर रेड वाईन हा ऑल स्किन टोनसाठी खूप छान आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी, म्हणजे ज्यांची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल, सेन्सिटिव्ह असेल, कशीही असेल, तर त्यांच्यासाठी हे खूप सूट करतं. तर बघा मी कशा पद्धतीने लावले. जास्तही जाडसर लेअर नाही लावायचा आणि जास्तही पातळ लेअर नाही लावायचा. जर तुम्ही ब्रशनी लावत असाल तर तुम्हाला किंचितच पाणी ॲड करावं लागेल त्यामध्ये. तर बघा मी हातानेच लावते, त्याच्यामुळे स्मूथली लावून घेतलेलं आहे. पाणी वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही आहे. तर तुम्ही सर्व बाजूला लावून घ्यायचे आहे. आपल्या डोळ्याच्या वरती तिथे पण आपली खूप नाजूक स्किन असते, तर तिथं तुम्ही नॉर्मल असं लावून घ्या, जास्त जाडसर तिथं नका लावू. आणि ही क्रीम डोळ्यात गेली आहे तरी जळजळ वगैरे काहीही करत नाही आहे. एकदम छान थंडावा देते तुमच्या चेहऱ्याला, आणि खरंच खूप छान असं उजळली स्किन असं तुम्ही स्वतः म्हणाल ज्यावेळेस तुम्ही हे रेग्युलर बेसिसवरती कराल, आठवड्यातून 2दा. कारण आपणच आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. आपण फेशियल करायला जातो, कधीतरी एकदाच जातो. जर तेही तुम्ही रुटीन रेग्युलर ठेवलं तर त्यानेही फरक पडेल. पण तुम्ही जर बाहेर कुठे न जाता घरच्या घरी जर तुम्हाला करायचं असेल तर एकदम बेस्ट रिझल्ट तुम्हाला भेटेल. तर आपण इथे 10 ते 15 मिनिटे थांबणार आहोत. जेव्हा आपलं सुकेल ती लावलेली फेस पॅक, तर त्यानंतर आपण अलगद असं थोडंसं मागाशी कसं स्क्रबिंग पुसून घेतलेलं आहे तसंच क्लॉथनी मी पुसून घेणार आहे. बघा आता स्किन वरती लावलेली जी क्रीम आहे छान अशी वाळलेली आहे. तुम्ही फक्त फरक बघा, किती सुंदर वाटते बघा ते. तरी आपल्याला अजून एकदा छान असा वॉश करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला इथे कॅमेरासमोर शूट करते म्हणून मी फक्त इथे तुम्हाला क्लॉथनी पुसून दाखवते आहे. तर थोड्या वेळाने मी भरपूर पाण्याने असं आता धुवून घेणार आहे. आता कॅमेरासमोर आहे तर मी तुम्हाला आता क्लॉथनी थोडंसं पुसून घेताना दाखवते. आणि तुम्ही जो कपडा स्किनसाठी वापरणार आहे ना, तो पण एकदम स्मूथ असा हवा. कारण तुम्हाला हे माहिती आहे, रफ कपडा जर तुम्ही घ्याल तर स्किन उडली जाईल. स्किनवरती आपल्या छोटे छोटे जे केस असतात त्याच्यामुळे काही दुखापत होण्याची शक्यता असते, म्हणजे रेडनेस येऊ शकतो. तर बघा आता किती छान असं पार्सल आलं आहे, त्याच्यामुळे आता पटकन पुसून घेते आहे. झालेत आपले 10 ते 15 मिनिटे. तर आता बघा मी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून येते आहे. फक्त तुम्ही स्किन बघा कशी ग्लो करते. तर हेच तुम्ही आठवड्यातून 2दा केलं तर खरंच खूप फरक पडेल. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.